सातारा जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे। कराड तालुक्यातील शहापूर परिसरात भर दिवसा बिबट्याने धुमाकूळ घातलाय। शेतात काम करणाऱ्या तिघांवर बिबट्याने जीवघेणा हल्ला केलाय, तर दुपारच्या सुमारास दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक निखिल वागाडे आणि सौरभ कदम यांच्यासह अन्य एक शेतकऱ्यावर झडप घातली। या हल्ल्यात तिघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्यावर आणि हातापायावर बिबट्याने खोल जखमा केल्यात। जखमींना तातडीने कराडच्या वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। विशेष म्हणजे स्थानिक शेतकऱ्यांनी वारंवार वन विभागाला बिबट्याच्या वावराबद्दल सूचना दिल्या होत्या, मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप आता संतप्त ग्रामस्थ करत आहे। या घटनेनंतर शहापूर परिसरात भीतीचं प्रचंड सावट पसरले, तर संबंधित बिबट्याला तात्काळ जेरबंद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। वन विभागाने यावर काय ठोस पावले उचलणार की अजून मोठ्या दुर्घटनेची वाट पाहणार, हाच प्रश्न सध्या उपस्थित नागरिक करत आहेत। नांदेडमध्ये आज शिवसेनेच्या वतीने मोठे शक्ती प्रदर्शन पाहायला मिळाले, तर नांदेड शहरातील कामठा परिसरात युवा जिल्हा प्रमुख पैलवान विठ्ठल उर्फ बाळू पाटील मोरे यांच्या नव्या पक्ष कार्यालयाचं भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झालाय। विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः या कार्यालयाचं उद्घाटन केले। यावेळी त्यांच्यासोबत विधान परिषदेचे गटनेते हेमंत पाटील आणि नांदेडचे उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्यासह शिवसेनेचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या कार्यालयाच्या माध्यमातून संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला जातोय। या सोहळ्यामुळे नांदेडमधील शिवसैनिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय। कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा मिळाल्याचं चित्र आहे। तर या संदर्भात युवा जिल्हा प्रमुख विठ्ठल पाटील मोरे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली ते पाहूया। आज शेतकरी मेळावा आणि पक्षप्रवेश लोहा या कार्यक्रमासाठी आणि आमचे लाडके आमदार आनंदराव पाटील बोंडारकर यांच्या ऑफिसच्या ओपनिंगसाठी त्यांचा खरं तर दौरा ठरलेला होता। आमदार साहेब बोंडारकर साहेब, हेमंत भाऊ, बालाजीराव या सर्वांनी, विनय पाटील या सर्वांनी मला मदत करून दौऱ्यात माझं नाव टाकलं आणि भाईला माझ्या ऑफिसला आणलं। एवढं खूप मोठं काम आज या सर्वांनी केलं, त्याबद्दल मी या सर्वांचे आभार मानतो। आज मी एवढा खुश आहे की पक्षामध्ये कार्यकर्ता ते सर्वोच्च नेता याच्यापर्यंत सर्व माझ्या ऑफिसला आले, याच्यात मी खूप मोठा आनंद व्यक्त करतो। पक्षाचा मुख्य नेताच माझ्या ऑफिसला आला, त्याच्यामुळे आता यायचं तर कोणी राहिलं नाही। जे काही नागरिक आपल्या संपर्काला भेट देणार आहेत, त्यांच्या अडीअडचणी असतील ते आपल्या नक्कीच पक्षाचे सर्वोच्च नेते आणि आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री साहेब यांनी आज माझ्या पक्ष कार्यालयाचं ओपनिंग करून मला शुभेच्छा दिल्या आणि त्यांनी सर्व अडीअडचणीला कुठं कसं काम करायचं आणि अडचण आल्यावर आम्हाला कसं संपर्क साधायचा याबद्दल मला माहिती दिली। त्याच्यामुळं गोरगरीबच्या सर्व पीडितांच्या ज्या अडचणी असतात ते नक्कीच या ऑफिसमधून दूर होतील।